नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजक। तर आज नेपूर येथील आमचे मित्र संदीप भाऊ देशमुख यांच्या शेतात या ठिकाणी येण्याचा योग आला आणि त्यांची एक अडचण होती। त्यांनी त्यांची अडचण आम्हाला या ठिकाणी सांगितली की आमच्या शेतामध्ये एक वेळ तुम्ही या आणि एक आगळा वेगळा विषय आम्हाला या ठिकाणी पाहावाच मिळाला। कारण चिंचोली नेपूर धरणामध्ये नेपूरचं जे धरण झालेलं आहे त्या धरणामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी गेलेल्या आहे आणि त्या जमीनदारांना नुकसान भरपाई त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे। पण एक वेगळा विषय असा की या नेपूरच्या धरणाला जे खेटून ज्या जमिनी आहेत आणि या जमिनी म्हणजे या नेपूरच्या धरणात कायम पाणी राहतं आणि या नेपूरच्या धरणाला ज्या जमिनी लागून आहे या जमिनी त्या ओलाव्यामुळे कायम चिबडलेल्या असतात आणि चिबडलेल्या असताना कुठेतरी शेतकऱ्यांचं जे उत्पन्न जे एकरी उत्पन्न होतं त्या उत्पन्नावर या ठिकाणी या चिबडलेल्या जमिनीमुळे ते मला वाटतं 20 ते 30% या ठिकाणी दिसून येतं। म्हणजे एका एकरामध्ये जर 1 लाखाचा माल होता असेल तर इथं फक्त 20,000चाच माल या ठिकाणी होतो। तर ही त्यांची समस्या देशमुख साहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे की बऱ्याच वेळेस आम्ही आपल्या जमिनीच्या अडचणी इरिगेशनच्या माध्यमातून हे शेतीचं डिपार्टमेंट येतं तर त्यांनी त्यांची समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहे। पण त्या इरिगेशनचे जे कर्मचारी यांनी याची कोणतीही दखल या ठिकाणी घेतलेली उडवाउडीचे उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहे। बऱ्याच वेळेस देशमुख साहेबांनी कागदपत्र व्यवहारही त्या ठिकाणी केलेला आहे पण याचा विचार या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांनी केला नाही। तर आज आम्ही सर्व मित्रमंडळी या ठिकाणी जमलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं। तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही निवेदनही इरिगेशनला या ठिकाणी देणार आहे की या धरणाला लागून ज्या जमिनी या जमिनीची पाहणी करून या शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा करून यांना वर्षाला नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात यावी। कारण एका पद्धतीने द्यायचं म्हणणे आमची नेपूरच्या धरणात जमीन गेली असती तर चाललं तर कमीत कमी नुकसान भरपाई तरी आम्हाला या ठिकाणी भेटली असती। पण ही जमीन असून नसल्यासारखी आहे कारण आम्ही जो खर्च लावायचो तो खर्च त्या ठिकाणी लागतोच पण उत्पन्न मात्र त्या ठिकाणी अर्ध्यावर आलेलं आहे। तर कुठेतरी आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान या धरणाच्या पाण्यामुळे चिबडल्यामुळे या जमिनीच्या चिबडल्यामुळे या ठिकाणी होत आहे। तर याच्या इरिगेशनने जर याची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात हे सर्व जे नेपूरला खेटून ज्यांच्या जमिनी हे सर्व शेतकरी उपोषणाला बसणारे आंदोलन करणारे याची इरिगेशनने दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। तर आजच्या या संदीप भाऊ देशमुख यांच्या जमिनीच्या पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपले गाडे पाटील करंज खेडकर त्यानंतर आपले देशमुख अप्पा त्यानंतर सर्व आपले काका साहेब सर्व संजय काका आपलं काय अमोल खेळणे आपलं आकाश मयूर कैलास पवार। तर हे सर्व मित्रमंडळी आज या ठिकाणी या शेतामध्ये पाहण्यासाठी आलेले आहे आणि त्यांनी हळहळ व्यक्त केलेली आहे की कुठेतरी शेतकऱ्यांकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही। प्रत्येक जण शेतकऱ्याची मजा या ठिकाणी घेत आहे। दरवर्षी पाऊस शेतकऱ्यांची मजा घेतो, कमी पडतो किंवा जादा पडतो। त्यानंतर काही ठिकाणी व्यवस्थित गोष्टी होत असताना काही अडीअडचणी तर शासनाचे कर्मचारी त्या ठिकाणी शेतकऱ्याची मजा घेतात। त्यांच्या अडीअडचणीसाठी मदतीचा हात या शासनाचा किंवा कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी दिसून येत नाही। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेतकरी हा देशाचा राजा आहे आणि जर शेतकरी वाचतात तेव्हाच आपला हा देश वाचत। तर आपण सर्वांना शेतकऱ्यांना कसं पुढे नेता येईल शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्या भारताचा विकास कसा केला जाईल तर सर्वांनी शेतकऱ्याकडेच लक्ष या ठिकाणी द्यावे अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।